दादा एमटीआयची कारवाई सुरू आहे. उद्देशामध्ये आल्याची कारवाई करायला सुरू झाली आहे. त्याच्यासोबत विशेष तुमच्या जिल्ह्यात ठेवलेलं आहे. म्हणजे आज दापोली तालुक्यामधील जेवढे फूड वेंडर्स आहेत, जे हॉटेल व्यावसायिक आहेत, आज त्यांचं आम्ही प्रशिक्षण ठेवलं होतं. विशेष म्हणजे या प्रशिक्षणासाठी नेस्ले ह्या कंपनीने आम्हाला त्यांच्या CSR फंडमधून त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे. त्यांचे देखील मनापासून आभार मानतो. अन्न आणि औषध प्रशासनचे अधिकारी उपस्थित होते. माझं म्हणणं एकच आहे, मागील 1 वर्षामध्ये या पदाचा म्हणजे या विभागाचा कारभार स्वीकारल्यानंतर राज्यमंत्री म्हणून एक बाब लक्षात आली की आज आपण कारवाया करतो. आजही आयुक्तांच्या मार्फत धडक कारवाया चालू आहेत. परंतु मला वाटतं हॉटेल व्यावसायिकांच्या बाबतीत आता जे भेसळ करतात ते चुकीचं आहेच, त्याच्यावरती कारवाई होणारच आहे. पण हॉटेल व्यावसायिकांच्या बाबतीमध्ये जे लहान हॉटेल व्यावसायिक आहेत, जे ग्रामीण भागामध्ये हॉटेल व्यावसायिक आहेत, मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये देखील जे लहान स्वरूपातले जे हॉटेल व्यावसायिक आहेत, त्यांना आपल्या FSIचे नियम, कायदे किंवा जी काही आपली नियमावली आहे ह्याची त्यांना कल्पनाच नाहीये. आणि नेमकं मी तेल किती वेळा वापरलं पाहिजे, पेपर मी नक्की कुठला वापरला पाहिजे, कुठला पेपर वापरू नये, ह्याचे प्रशिक्षण हे देणं देखील आवश्यक आहे. बघा, शेवटी शासन म्हणून आमची जबाबदारी ही दोन्ही आहे. एकतर पहिली कारवाई करणं, जे नियम बाह्य काम करत असतील, कायदा मोडत असतील, त्यांच्यावरती कारवाई करणं देखील आमची जबाबदारी आहे. परंतु ज्यांच्यापर्यंत या कायद्याचं अज्ञान आहे त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवस्थित त्याचं ज्ञान मिळवून देणं ही देखील आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने आज मी प्रशिक्षण दापोली तालुक्यामधील हॉटेल व्यावसायिकांना मी प्रशिक्षण दिलेलं आहे, जेणेकरून जे नियम आहेत ते त्यांना लक्षात आले पाहिजेत. नेमकं जेवणामध्ये आपण कुठल्या गोष्टी आपण जर का मिक्स केल्या त्या घातक होऊ शकतात. रॉ मटेरियल विकत घेत असताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, ह्याची देखील ट्रेनिंग आज आम्ही दिलेली आहे. तर अशा विविध भागांमध्ये आज आम्ही ट्रेनिंग दिलेली आहे. आणि सुरुवात आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामधून पासून आम्ही केलेली आहे. परंतु संबंध राज्यभर अशा पद्धतीचे ट्रेनिंग व्हावे या नक्कीच मी देखील प्रयत्न करणार आहे. कारवाईच्या सोबत प्रशिक्षण हा देखील महत्वाचा भाग आहे. दुधामध्ये भेसळ करतात